नमस्कार, मी धनंजय कांबळे. माझ्या मागे ताई आहेत, त्या वडाचं पूजन करतात. वडाचा वटवृक्ष 7 फेरे मारून महिला वर्ग 7 जन्मी हाच नवरा मिळू दे असा व्रत करतात. आणि परंपरा आहे, बऱ्याच वर्षापासूनची परंपरा सुरू आहे. महिलांनी आज तागायत आपल्या ग्रामीण भागात देखील ती जपली जाते. मुख्य उद्देश वडाचं झाड संवर्धन करणे हा आहे. माझ्या मागे जे झाड आहे अशी प्रचंड झाड आहे. तुम्हाला एक ठिकाण दाखवतो. ते स्टिकर खेळ्याने ठोकलं. अशी अनेक झाडं दाखवली तुम्हाला. निसर्ग वाचवा, झाडं वाचवा, आपण संदेश फक्त देत असतो. पण त्या खेळ्याने त्या झाडामध्ये किती पॉइझन, तुमच्या जर माणसाच्या पायात एक खेळा गेला तर धनुमाताचं इंजेक्शन घ्यावं लागतं. तो देखील वृक्षाचा जिवंत वृक्षाचा प्रकार आहे. त्या खेळ्याने ते झाड कधी कधी मृत होतं. अनेक झाडं मृत झालेली आहेत त्या खेळ ठोकल्याने. तर कृपया करून ह्या ऍड करणाऱ्या सगळ्या बऱ्याचशा ऍड प्रत्येक झाडात ठोकून द्या खेळे. जर तुमच्या पायाला खेळा ठोकला कसं वाटेल तुम्हाला, आणि त्या खेळाने तुम्ही मृत आलात कसं वाटेल. तर कृपया करून माझी सगळ्यांना विनंती आहे, जेवढे जेवढे खेळ ठोकले त्यांनी आजपासून कुठे खेळ ठोकू नका झाडांना. आणि नंतर निसर्ग वाचवा, निसर्गाचा संदेश लोकांना द्या. जरा आता थोडीफार लाज उरली असेल. जे बॅनर मी दाखवतो सगळ्या रस्त्याने इथून ते शिरसाट पर्यंत दाखवतो, त्याने आपापले बॅनर काढून न्यावे. नाहीतर रोज सगळे मी ते व्हिडिओ अटॅच करून माझ्या युट्यूबला, माझ्या फेसबुकला, माझ्या व्हॉट्सअपला टाकत जाईल. कारण ही गरज आहे. आपली गरज काय आहे? ही गरज आहे झाडं वाचवा. पण झाडं वाचवा सांगतो एक साईडला सुशिक्षित माणसं हे आता झाड आपल्याला माहित पडत नाही. बरीचशी झाडं मृत झालेली आहेत. पण या खेळ्यांनी पॉइझन होते. आपल्या पायात खेळा लागला तर आपण धनुमाताचं इंजेक्शन घेतो. तर असा कृपया करून ह्या झाडाला कोणी खेळ मारून ऍड कुणी लावू नका. आज संध्याकाळी आम्ही नित्य निसर्ग फाउंडेशन मार्फत संपूर्ण रस्त्याला जे खेळ ठोकले ते बॅनर पूर्ण काढून टाकणार आहोत. त्याला कोणी वाटला ज्याचा बॅनर आहे त्यांनी स्वतःहून काढा, त्याच्या संध्याकाळी आज आम्ही काढून टाकणार आहोत. जर कुणाला माझ्यावरती तक्रार करायची असेल त्याने बिनधास्त करू शकता. हे झाड PWA जागेत आहे आणि झाड ही राष्ट्रीय संपत्ती आहे. वटवृक्ष राष्ट्रीय वृक्ष आहे. अनेक वड्या झाडांनी देखील खेळ मारलेले आहेत. मी तुमच्या माहितीसाठी करतो, याची तक्रार मी हरित लवादाला देखील करणार आहे. जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई देखील होईल. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो, ज्याने कोणी खेळ ठोकलेत कुठे असू द्या, त्याचा बोर्ड असेल त्याचा फोन नंबर त्याच्यावर, त्याने इज्जत मध्ये हे खेळ ठोकून काढायचे किंवा आम्ही काढणार आहोत. नाहीतर आम्ही त्यांच्यावर सरळ गुन्हा दाखल करणार आहोत. धन्यवाद.